नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत. बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीने करतोय आणि बातमी आहे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे. आत्ताच एक ब्रेकिंग बातमी मिळते ती म्हणजे 1000 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत. तर DIRनं केली ही कारवाई आणि राज्यात ही कारवाई करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 2 जणांना अटक झालेली असून अनेक कंटेनरची तपासणी सुद्धा सुरू आहे. आत्ताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी पाहतोय. 1000 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे. DIRनं कारवाई केलेली असून ही कारवाई राज्यात झालेली आहे आणि आत्तापर्यंत या प्रकरणी 2 जणांना अटक देखील झालेली आहे. त्यामुळे आणखी कुठे अंमली पदार्थ देण्यात आले होते का, आणखी कुठे हे अंमली पदार्थांची जो पुरवठा आहे, सप्लाय जो आहे तो केला जात होता का, हे देखील आता या चौकशी दरम्यान स्पष्ट होईल. 2 जणांना या प्रकरणी अटक देखील करण्यात आलेली आहे आणि कंटेनरची सुद्धा तपासणी सुरू आहे. तर आत्ताची ही आपण महत्त्वाची बातमी पाहतोय. 1000 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत आहेत. थेट विनयकडे आपण जाऊयात. विनय, गुड मॉर्निंग. मात्र आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे 1000 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 2 जणांना अटक झाली आहे. काय ह्याचा या चौकशी दरम्यान किंवा काही आणखी अधिक माहिती मिळाली आहे का? मनाली, ही DIRने हा जो संपूर्ण प्रकरण हा DIRच्या हाती आणि त्यांनी हा संपूर्ण तपास त्यांच्याकडून सुरू आहे. JNPT मधल्या एका पोर्टमधून ह्या कंटेनर यार्डमध्ये ही कारवाई करण्यात आली. ज्या कंटेनर यार्डमध्ये इतर सामान आहे म्हणून जीवनावश्यक वस्तूंचं सामान आहे असं सांगितलं जात होतं. मात्र ज्यावेळी DIRने या कंटेनरची चेकिंग केली त्यावेळी त्याच्या आतमध्ये समोरच्या बाजूला मात्र जीवनावश्यक वस्तू होत्या, नारळ आणि या सगळ्या काही गोष्टी. मात्र आतल्या बाजूला हा ड्रग्सचा साठा होता आणि तो साठा त्यांनी ताब्यात घेतलाय. अंदाजे 1000 कोटी रुपये किमतीचा हा ड्रग असल्याचं DIR कडून सांगण्यात येते. त्यामुळे 2 जणांना सध्या ताब्यात घेऊन आलंय. मात्र ताब्यात घेतल्यानंतर हे नक्की कंटेनर कुठल्या देशातून आलंय आणि तो कुठे जाणार होतं, आणखीन काही आपल्या कोणत्या राज्यामध्ये जाणार होतं, ह्या सगळ्याचा तपास आता DIR करते. येत्या काही दिवसामध्ये ह्या तपासाच्या आणखी नक्की काय आणि हा ड्रग्स कोणत्या प्रकारचा आहे त्याच्या मागे कोण कोण आहे हे सगळा तपास आणखी समोर येईल. म्हणाले विनय, या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर आपण पाहतोय आता 1000 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेत आणि DIRनं ही कारवाई केल्याचं कळतंय. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. तर बातमी आहे बेळगावमधली. कर्नाटकातील बेळगाव इथल्या मनगुत्ती गावातलं शिवसेनेचं जे आंदोलन आज करण्यात येणार होतं, गावकऱ्यांकडनं हे आंदोलन केलं जाणार होतं, हे आंदोलन आता स्थगित करण्यात आलेलं आहे. 7 दिवसात पुतळा बसवण्यात येणार असल्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटलेले होते. तर आत्ताची ही आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यामुळे बेळगावामध्ये तीव्र आंदोलन सुरू होतं. राज्यात सुद्धा याचे पडसाद पाहायला मिळालेले होते. तर कर्नाटकातील बेळगाव इथल्या मनगुत्ती गावामध्ये त्यामुळे आज आंदोलन करण्यात येणार होतं आणि शिवसेनेचं हे आंदोलन होतं. शिवसेनेच्या वतीनं आंदोलन केलं जाणार होतं. मात्र हे आंदोलन शिवसेनेनं स्थगित केलेलं आहे. 7 दिवसात पुतळा बसवण्यात येणार असल्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे. 7 दिवसामध्ये पुतळा बसवण्यात येईल असं आश्वासन शिवसेनेला आणि तिथल्या आंदोलनकर्त्यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर शिवसेनेनं हे आंदोलन आता स्थगित केलेलं आहे. तर आपण पाहतोय आत्ताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी. मनगुत्ती गावामध्ये शिवसेना आज आंदोलन करणार होती. मात्र 7 दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी सांगितलेलं आहे की हे आंदोलन आता शिवसेनेकडनं मागे घेण्यात आलेलं आहे, स्थगित करण्यात आलेलं आहे. आणि यानंतर बातमी पाहूया ती म्हणजे अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणासंदर्भातली. दररोज या प्रकरणामधली नवे वळण समोर येत आहेत, नवी घडामोड समोर येते. आजच न्यूज 18 लोकमतच्या हाती पूजेचा व्हिडिओ लागलेला आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या घरी झालेल्या पूजेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्याच्या घरी ही पूजा झालेली होती आणि या पूजेला सुशांतचा मित्र परिवार सुद्धा उपस्थित होता. तर ही दृश्य आपण पाहतोय. सुशांत सिंग राजपूत याच्या घरी
2019 सालचा हा व्हिडिओ असल्याचं म्हटलं जातं आहे। त्याच्या घरी कालसर्प पूजेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या पूजेदरम्यान सुशांत सिंगचे त्याची बहीण आणि त्याचे जिजाजी म्हणजे त्याचे भाऊजी देखील असल्याचं म्हटलं जात आहे आणि काही मित्रपरिवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित होता। तर सुशांतच्या घरातच ही कालसर्प पूजा झालेली होती आणि या संपूर्ण पूजेचा व्हिडिओ जो आहे तो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरू होत्या की रिया चक्रवर्ती सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड जी आहे रिया चक्रवर्ती जी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे तिनं देखील काही पूजा केली होती सुशांतच्या घरी किंवा सुशांतला घेऊन अशी चर्चा झाली होती। मात्र आता जो व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे त्या व्हिडिओमध्ये सुशांतची बहीण आणि त्याचा मित्रपरिवार दिसतो। तर अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडनं चौकशी झालेली होती आणि आज पुन्हा एकदा तिला चौकशीला सामोरं जावं लागणार आहे। ईडीकडून रिया चक्रवर्तीची चौकशी केली जाणार आहे। रियासह तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी आणि रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीची सुद्धा चौकशी होणार आहे। ईडी कार्यालयामध्ये आज दुपारी या चौघांची चौकशी होणार असून ईडीनं शुक्रवारी रियाची 8 तासांहून अधिक तास चौकशी केली होती। तर रिया चक्रवर्तीच्या चौकशीसाठी ईडीनं अजून एक समन्स पाठवलेला होता। यामध्ये तिला पुन्हा एकदा हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं। रियाच्या चौकशीनंतर शनिवारी तिच्या भावाची म्हणजेच शौविकची सुद्धा 18 तास चौकशी करण्यात आली आहे आणि यावेळेस रियाला तिची मालमत्ता आणि मिळकती संदर्भात प्रश्न विचारण्यात येतील अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। थेट आपण सागरकडे जाणार आहोत। सागर, आपण पाहतोय रियाची ईडीकडून एक चौकशी झालेली आहे मात्र तिला आणखी एका चौकशी संदर्भात समन्स पाठवण्यात आला होता। तर आज पुन्हा एकदा ईडीकडून रियाला चौकशीसाठी बोलवलं जात आहे। कोण कोण या चौकशीला हजर राहणार आहेत, कारण आणखी कोणाला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे का? रिया चक्रवर्तीला यापूर्वीच ईडीने वेगवेगळ्या चौकशींसाठी बोलवलं होतं। अर्थात त्यामध्ये ईडीच्या वतीने जे प्रश्नावली देण्यात आली होती त्या प्रश्नांची संपूर्ण उकल न झाल्यामुळे आज परत एकदा तिला बोलवण्यात आलेलं सांगण्यात आलेलं आहे। दुसरीकडे सिद्धार्थ म्हणून असेल तो देखील आज चौकशीसाठी असेल। त्याबरोबर रियाचे इतर कुटुंबीय देखील आज चौकशीला येत आहेत का हे पाहणं गरजेचं असणार आहे। साधारणतः 11च्या आसपास रिया इथे कार्यालयात येईल असं सांगितलं जातं। त्यानंतरनं ज्या पद्धतीने या 2 दिवसापूर्वी तिची चौकशी केली गेली होती, प्रश्न तिच्याकडे मांडण्यात आले होते की मुळात तिचं उत्पन्न आणि त्यातून तिचं गेलेल्या वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट असतील, वेगवेगळ्या खात्यांमध्ये झालेले ट्रान्झॅक्शन याची चौकशी ईडीच्या माध्यमातून केली जात आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रियाची उत्पन्नाची स्वतःची क्षमता, त्या तुलनेने तिच्याकडे असणारी संपत्ती याची देखील माहिती घेतली जात आहे। कारण की ती संपत्ती जी आहे ती अतिरिक्त असल्याचं ईडीला संशय आहे। हा नेमका मग पैसा आला कुठून, त्या संदर्भातले व्यवहार कुणाच्या माध्यमातून झाले आहेत, ते पैसे कुणाच्या खात्यातून कुणाकडे ट्रान्सफर झाले याची देखील चौकशी केली जात आहे म्हणाली। धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी आणि या चौकशी संदर्भातले सगळ्या अपडेट्स घडामोडी जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। वळूयात पुढच्या बातमीकडे। तर बातमी आहे नागपूरमधली। नागपूरमध्ये एका 56 वर्षीय व्यक्तीनं आत्महत्या केलेली आहे। तर वीज बिल 40,000 रुपये आल्यामुळे आत्महत्या केल्याचं कळतंय। लीलाधर गायधेनं असं या व्यक्तीचं नाव आहे। त्यांना 40,000 रुपये वीज बिल आलं होतं। अनेकदा प्रयत्न करून देखील त्यांचं वीज बिल कमी झालेलं नाही आणि बिल भरलं नसल्यामुळे वीज खंडित होण्याची भीती त्यांना होती। तर या वाढीव वीज बिल आल्यामुळे त्यांना आत्महत्या केल्याची चर्चा आहे। नागपूरमध्ये एका 56 वर्षाच्या व्यक्तीनं वीज बिल 40,000 रुपये आलं आणि हे बिल भरलं नाही म्हणून वीज खंडित होईल आणि त्या भीतीपोटी आत्महत्या केलेली आहे। लीलाधर गायधने असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। बातमी आपण पाहतोय नागपुरामध्ये। खरं तर या संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान कोरोनाच्या संकटामध्ये जे लॉकडाऊन करण्यात आलं होतं त्या दरम्यान वीज बिल जे आहे ते एकदम ग्राहकांना पाठवण्यात आलं होतं। वीज ग्राहकांना 2 ते 3 महिन्यांचं वीज बिल एकत्र गेलं होतं आणि ते वाढीव बिल गेल्यामुळे अनेकांची यामुळे खरं तर धांदल उडाली आहे, गैरसोय झालेली आहे आणि अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही। मात्र नागपूरमध्ये एका व्यक्तीनं आत्महत्या केलेली आहे वीज बिल 40,000 रुपये आल्यामुळे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। प्रशांत मोहिते आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत।
नागपूरच्या यशोधरा पोलीस स्टेशन हद्दीतील पावणे लेआउट मधली असून मध्यमवर्गीय लीलाधर गायधने यांना 40,000 रुपयाचं वाढीव बिल आलं आहे आणि त्यांनी अनेकदा प्रयत्न करूनही वीज बिल कमी होत नव्हतं. त्यांनी अनेकदा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे बिल कमी करून मिळावे म्हणून त्यांनी हेलपाटे मारले होते आणि वीज बिल कमी करून मिळावे म्हणून विनंत्या सुद्धा केल्या. मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. वीज बिल भरले नाही तर वीज खंडित होण्याची भीती त्यांच्यामध्ये होती. याच तणावामुळे त्यांनी स्वतःला घरासमोर रॉकेल टाकून जाळून घेतलेलं आहे. आणि माजी पालकमंत्री ऊर्जा मंत्री त्या दिवशीच म्हणाले की कोणी पण वीज कापायला आले तर आम्ही त्यांना वीज कापू देणार नाही, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता 2 दिवसाअगोदर म्हटलं होतं. या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रशासनाकडनं कोणी जाऊन चौकशी केली आहे का प्रशांत? अजून तरी या प्रकरणामध्ये कोणी पण चौकशी केलेली नाही. फक्त पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे आणि कोणी पण अधिकारी अजूनपर्यंत पोहोचलेला नाही. तर आपण पाहतोय आत्ताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी येते आणि दुर्दैवी बातमी म्हणावी लागेल, कारण वीज बिल 40,000 रुपये आल्यामुळे नागपूरमधल्या एका 56 वर्षाच्या व्यक्तीनं आत्महत्या केली आहे. लीलाधर गायधेनं असं या व्यक्तीचं नाव आहे. तर वीज बिल 40,000 रुपये आलं आणि अनेकदा प्रयत्न करून देखील त्यांचं वीज बिल कमी झालेलं नाही. बिल भरलं नसल्यानं वीज खंडित होण्याची भीती त्यांना होती आणि वाढीव वीज बिल आल्यामुळे त्यांना आत्महत्या केल्याची चर्चा आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते आपल्यासोबत आहेत. प्रशांत, जसं म्हटलं की अनेकदा त्यांनी प्रयत्न देखील केले होते. त्यांनी वीज बिल जे वाढीव आलेलं आहे हे बिल कमी करण्यासाठी त्यांनी हे प्रयत्न केले होते, तेव्हा वीज यंत्रणेकडून प्रशासनाकडनं त्यांना काय सांगण्यात आलं नेमकं? तर आपण आत्ताची महत्त्वाची बातमी पाहतोय. अनेक नागरिकांनी, सामान्य नागरिक असतील, सेलिब्रिटीज असतील काही, ज्यांनी या वाढीव वीज बिल दराबद्दल तक्रारी नोंदवलेल्या होत्या. मात्र नागपूरमध्ये एका 56 वर्षाच्या व्यक्तीनं वीज बिल वाढीव आल्यामुळे आत्महत्या केलेली आहे. अनेकदा प्रयत्न देखील करण्यात आले होते, वीज बिल कमी झालं नाही आणि वीज खंडित होईल या भीतीपोटी या व्यक्तीनं आत्महत्या केलेली आहे. तर अँटीजेन चाचण्यांचे 65% निष्कर्ष हे चुकीचे ठरतायत. RT-PCR चाचणी त्यामुळे करणं आवश्यक असल्याचं मत मांडलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी. राज्यात 6 तारखेला करण्यात आलेल्या 78,711 चाचण्यांपैकी 50,421 चाचण्या अँटीजेन होत्या, तर फक्त 27,440 चाचण्या RT-PCR होत्या. RT-PCR चाचण्यांची क्षमता जास्त असल्यामुळे त्यांचा वापर करावा असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलंय. तसंच कोरोनाच्या लढ्यात सध्याच्या व्यूहरचनेचाही पुनर्विचार केला पाहिजे असंही फडणवीस यांनी सांगितलंय. 8 दिवसामध्ये टेस्ट वाढवले आहेत, परंतु त्याच्यामध्ये अँटीजेन टेस्ट वाढवले आहेत. म्हणजे आपण जर 6 ऑगस्टचा आपण जर रिपोर्ट बघितला तर 6 ऑगस्टला एकूण महाराष्ट्रामध्ये एक साधारण 76-77 हजार टेस्ट आपण केल्या. त्यातल्या 26-27 हजार टेस्ट या PTPCR आहेत आणि 50,000 टेस्ट ज्या आहेत त्या अँटीजेन आहेत. आता मध्यंतरी ज्यावेळेस मुंबईच्याच लॅबने अँटीजेन टेस्टच्या संदर्भात एक सर्व्हे केला, त्यांनी सांगितलं की 65% त्याच्यात म्हणजे इनकरेक्ट आहेत किंवा करेक्ट त्याचा रिझल्ट येत नाही आहे. PTPCRमध्ये ते 73% तर अगदी 95% त्याचे रिझल्ट्स आहेत. आणि म्हणून PTPCR टेस्ट आणि साधारण ICMRचं मत हे आहे की अँटीजेन टेस्ट केल्याच पाहिजेत, त्याच्यात काही दुमत नाही आहे, पण हा रेशो 1:1 असला पाहिजे. तो आता 1:2 आहे, म्हणजे एका PTPCRच्या मागे 2 अँटीजेन होत आहेत. तर मला असं वाटतं की राज्य सरकारने PTPCRची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे, आहे ती पूर्ण युटिलाइज केली पाहिजे, ती पूर्ण युटिलाइज होत नाही. आणि आपण जर मोठ्या प्रमाणात या टेस्ट वाढवल्या तर मला असं वाटतं की येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला काही दिवसांमध्ये बऱ्यापैकी कंट्रोल आणता येईल. आणि यानंतर बातमी आहे ती म्हणजे नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे. गेले 6 महिने मुख्यमंत्री हे घरीच आहेत, मातोश्री हा एक पिंजरा असल्याची टीका
नारायण राणे यांनी केलेली आहे। त्याचबरोबर कॅबिनेटमध्ये सुद्धा मंत्री उपस्थित राहत नाहीत, मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहत नाही, अशा खरपूस शब्दात राणेंनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतलेला आहे। तर 6 महिने घराबाहेर न पडणारे उद्धव ठाकरे हे जगातील एकमेव प्रमुख असतील, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली आहे। आज ना उद्या पिंजऱ्यातून बाहेर उडणारच आहे। मातोश्री पिंजरा आहे, त्या पिंजऱ्यात आहे। आश्चर्य, जगाच्या पाठीवर एकच असा नेता आहे, प्रमुख आहे, जो आपल्या बंगल्यात राहून कॉम्प्युटरवर कारभार प्रशासन हाताळतो। मंत्रालय ओसाड, मंत्रालय कोणी नाही, म्हणजे मंत्र्यांपैकी मुख्यमंत्र्यांपैकी बाप बेटे 6 महिने कॅबिनेटला नाही, पार्ट्याला असतात पण कॅबिनेटला जाऊ शकत नाही। ही काय म्हणालो नाही, पार्ट्याला असतात एवढंच म्हणालो, कॅबिनेटला नाही। 6 महिने मुख्यमंत्री कॅबिनेटला नाही, कमाल आहे। आणि यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा लॉकडाऊन करणं कितपत शक्य आहे यावर सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात ते काय म्हटलेत। लॉकडाऊन कशा करता आपण करतो? व्यवस्था उभ्या करण्याकरता करतो, कारण व्यवस्था उभ्या झाल्या की आपल्याला संक्रमण तोडता येतं। आता आपल्याला लॉकडाऊनचा विचार करून चालणार नाही, आपल्याला अनलॉकमध्येच राहावं लागेल। आपल्याला जास्तीत जास्त ओपन अप कसं करता येईल, अर्थात त्याकरता कोविड वाढणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यावी लागेल, तशा प्रकारचे SOPs तयार करावे लागतील। पण आता जर आपण या ठिकाणी परत लॉकडाऊनचा विचार केला तर मला असं वाटतं की त्याचा परिणाम जो सामान्य माणसावर, गरिबावर होईल आणि अर्थव्यवस्थेवर होईल तो प्रचंड परिणाम असेल, आणि त्यातनं एक कधी भरून न निघणारा अशा प्रकारचा लॉस देखील अर्थव्यवस्थेचा आणि सामान्य गरीब माणसाचा, उद्योगाचा होऊ शकतो। आणि या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आता एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। ब्रेक नंतर लगेचच परततोय, पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे UGC संदर्भातली। UGCच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। दरम्यान हा निर्णय जो आहे हा राज्यातल्या कुलगुरूंशी चर्चा केल्यानंतरच घेण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टात यादी देण्यात आलेली आहे। अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयासंदर्भामध्ये आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत। थेट प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, आपण पाहतोय आज अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावर सुनावणी होणार आहे, सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष तिकडे लागलेलं आहे, काय निर्णय होण्याची अपेक्षा आहे? महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं UGCच्या वतीनं देखील प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे, महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देखील प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे। आज यावरती अंतिम निर्णय येईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे, कारण की अंतिम वर्षाच्या परीक्षा व्हाव्या असं UGCचं म्हणणं आहे। तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले की राज्यातील परिस्थिती आणि कोरोनाचा प्रादुर्भाव बघता या संदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे की यावर्षीची परीक्षा रद्द करण्यात यावी। त्यावर आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की युवा सेनेच्या वतीने देखील याचिका दाखल करण्यात आलेली आहे। देशातील विविध राज्यातील विविध विद्यार्थी संघटनांनी देखील याचिका दाखल केली आहे। त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय घेतं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे म्हणाले। नक्कीच प्रशांत, आणि त्यामुळे या सगळ्या अपडेट्स जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे केरळमधली। केरळमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण दरड कोसळण्याच्या घटनेमध्ये मृतांचा आकडा आता 43 वर जाऊन पोहोचलाय, तर 20 जण अजूनही बेपत्ता आहेत। यामध्ये 17 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत, तर एका 6 महिन्याच्या बाळाचा सुद्धा समावेश आहे। NDRFच्या 2 तुकड्या अजूनही घटनास्थळी आहेत। अख्खीच्या अख्खी टेकडीच घरांवर कोसळल्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली। बातमी आता केरळमधलीच आहे। केरळमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे तिथं पुन्हा एकदा पूरस्थिती कायम झालेली आहे। खरं तर गेल्या वर्षीच तिथं महापूर आलेला होता, तर इडुक्की, अल्पुळा, वायनाड, पथनमथिट्टा या जिल्ह्यांना पावसाचा जोर कायम आहे। गेल्या वर्षी आलेल्या केरळमधल्या महापुरात शेकडो नागरिकांचा मृत्यूही झाला होता। सुदैवानं यावर्षी तशी परिस्थिती ओढावलेली नाही।
आणि आता पाहूयात ते म्हणजे आज श्रावणातला तिसरा सोमवार आहे. तर आजच्या दिवशी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर मंदिर या परिसरामध्ये आजही शुकशुकाट आहे. पुणे जिल्ह्यातल्या या भीमाशंकर मंदिरात परिसरामध्ये आपल्याला कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शुकशुकाट पाहायला मिळते. कोरोनामुळे भीमाशंकर मंदिर बंद आहे, तर भीमाशंकर यात्रा उत्सव सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे. मात्र स्थानिक 5 पूजा यांच्या हस्ते पहाटेची महापूजा, शिवलिंगाला अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर आरती करण्यात आली. पूजेनंतर मंदिर पुन्हा बंद करण्यात आलंय. मंचर भीमाशंकर रोडवर नेहमीप्रमाणेच घोडेगाव पोलिसांनी 3 ठिकाणी चोख बंदोबस्त देखील ठेवलाय. दरम्यान लॉकडाऊन असल्यामुळे छोटे व्यावसायिकांचे मोठे नुकसान मात्र झालेलं आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.